अपमानाला आव्हान समजून जे लोक यशासाठी, आत्मसन्मानासाठी पेटून उठले, अशा लोकांच्या गाथांनी इतिहास भरलेला आहे. आयुष्यात आमचा जेव्हा कोणी अपमान करतो, तेव्हा त्या अपमानाने दुःखी न होता त्या अपमानाला आव्हान समजून जर आम्ही पेटून उठलो तर अपमानाच्या जखमा फार काळ टिकत नाहीत. अपमानाचे दुःख कुरवाळत न बसता त्याला खोल गाडून त्यावर यशाचे स्मारक उभारण्याची खरी गरज असते. राम वनवासात असताना रावणाने कपट करून सीतेला पळवून नेले. एखाद्या पुरुषाच्या पत्नीला पळवून न्यावे यापेक्षा त्या पुरुषाच्या वाट्याला मोठा अपमान येऊच शकत नाही. रावणाने सीतेला पळवून नेणे हा रामाचा सर्वात मोठा अपमान होता. डोना लीन होप म्हणतात, जेव्हा कुणी तुमचा अपमान करत असते तेव्हा अजाणतेपणाने ते तीच कृती करत असतात जी इतर कुणी त्यांच्या प्रती केली असती तर त्यांचाही अपमान झाला असता. झालेल्या अपमानाने राम खचून गेला नाही. अयोध्येला जाऊन भरताची मदतही मागितली नाही. झालेल्या अपमानाने रामाला बळ दिले. वालीचा वध करून रामाने सुग्रीवाला किष्किंधा नगरीचा राजा बनविले. सुग्रीवाची वानरसेना रामाच्या दिमतीला आली. वानरसेनेच्या मदतीने रामाने लंकेवर आक्रमण केले. अतिपराक्रमी मेघनाद, कुंभकर्ण, रावण या सगळ्यांचा पराभव झाला. सीतामाता रावणाच्या कैदेतून मुक्त झाली. रावणाला मारल्यामुळे रामाची कीर्ती चारी दिशांना पोहोचली. सीतेच्या अपहरणाच्या अपमानानेच रामाला रावणाविरुद्ध लढण्यासाठी खरे बळ प्राप्त करून दिले. झालेल्या अपमानाचे दुःख न मानता, खचून न जाता अपमानाचे परिमार्जन करण्यासाठी जो पुरुष पेटून उठतो असा पुरुष महापुरुष ठरतो. रावणाने केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पेटून उठलेला राम महापुरुष ठरला. रामाने झालेल्या अपमानाचा बदला तर घेतलाच, परंतु त्याचा अपमान करणाऱ्या रावणाने आणखी कुणाचा अपमान केला आहे त्याचाही शोध घेतला. समदुःखितांना एकत्र बांधण्यासाठी कोणत्याही दोरीची गरज भासत नाही. रामाला हे तत्व चांगलेच उमगले होते. रावणाने विभीषणाचा अपमान करून त्याला लंकेतून घालवून दिले. विभीषण रावणाकडून अपमानित झाला आहे हे रामाला उमगले होते. रावणाकडून अपमानित झालेल्या विभीषणाला रामाने आपल्या गोटात सामील करून घेतले. अपमानाने व्यथित झालेल्या विभीषणाने रावण आणि लंकेची अनेक गुपिते रामाकडे उघड केलीत. जर अपमान झाला नसता तर विभीषण कधीच स्वतःच्या भावाविरुद्ध जाऊन रामाला येऊन मिळाला नसता. अपमानाने व्यथित झालेल्या आपल्या शत्रूच्या भावाला आपल्या गोटात सामील करून आपले सामर्थ्य वाढविण्याचे शहाणपण रामाकडे होते. परंतु युद्धाच्या कठीण प्रसंगी आपले बळ न वाढविता आपल्याच भावाचा अपमान करून त्याला देशातून घालवून देण्याचा नादानपणा रावणाने केला.
त्याचीच फळे त्याला लवकरच भोगावी लागली. अपमान मनुष्याच्या मनात किती तीव्र आग निर्माण करू शकतो याचा अंदाज रावणाला बांधता आला नाही. हेच त्याच्या नाशाचे प्रमुख कारण म्हटले पाहिजे. रामायणातील वाली आणि सुग्रीव तसे पाहिले तर भाऊ, पण या भावांमध्ये कटुता का आली? वाली विरुद्ध सुग्रीव पेटून का उठला? याचेही कारण अपमान. दुदुंभी नावाच्या राक्षसाला मारण्याच्या प्रसंगावरून वाली आणि सुग्रीवात वितुष्ट आले. गुफेतून रक्ताचा पाट वाहत आलेला पाहून सुग्रीवाला वाटले की वाली मेला. दुदुंभीपासून किष्किंधा नगरीला वाचविण्यासाठी गुफेच्या तोंडावर मोठा दगड लावून सुग्रीवाने ती गुफा बंद केली. स्वतः किष्किंधेला परत आला. परंतु गुफेत अडकलेल्या वालीला हा सुग्रीवाने केलेला विश्वासघात वाटला. परत येताच त्याने सुग्रीवाची निर्भत्सना केली. त्याला पळपुटा ठरवले. अपमान करून त्याला राज्यातून हाकलून दिले. इतकेच नव्हे तर त्याची पत्नी देखील त्याच्यापासून हिरावून घेतली. वालीने केलेल्या अपमानाचे शल्य सुग्रीवाला बोचत होते. या अपमानाचा बदला घेण्यासाठी तो तळफळत होता. रामाच्या रूपाने त्याला बदला घेण्याची संधी ऐटीच मिळाली. अपमानाने व्यथित झालेल्या सुग्रीवाने रामाच्या मदतीने वालीचा काटा काढला. वालीने जर सुग्रीवाचा अपमान केला नसता तर? जे रामायणात तेच महाभारतात. अपमान आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी पेटून उठलेली पात्रे महाभारतात जागोजागी आढळतात. महाभारतात अपमानाची शृंखलाच आढळून येते. अंबा, अंबिका आणि अंबालिका या काशी राजाच्या कन्या. भीष्माने त्यांना अपहरण करून आणले. त्यापैकी अंबेचे शल्य राजावर प्रेम होते. भीष्माने अपहरण करणे हाच मुळात अंबेसाठी मोठा अपमान होता. आपले शल्वावर प्रेम आहे. आपण कुरु राजपुत्रांशी विवाह करू शकत नाही हे तिने भीष्माला समजावून सांगितले. भीष्माने तिला परत जाऊ दिले. अंबा शल्वाकडे गेली, पण शल्वाने तिचा स्वीकार केला नाही. पुन्हा एक नवीन अपमान अंबेच्या वाट्याला आला. आपल्या या दुर्दशेकरिता भीष्मच जबाबदार आहे अशी पक्की खुणगाठ तिने आपल्या मनाशी बांधली. भीष्माचा नाश करूनच या अपमानाचे परिमार्जन होणार होते. अपमानाने पेटून उठलेली अंबा भीष्माच्या नाशाला कारणीभूत ठरली. द्रुपद आणि द्रोणाचार्य हे तसे पाहिले तर गुरुबंधू. सुरुवातीला अगदी घनिष्ठ मित्र होते. मिळून मिसळून आश्रमातली कामे करत असत. पण द्रुपद राजपुत्र तर द्रोण ऋषीपुत्र. एकीकडे ऐश्वर्य तर दुसरीकडे निखळ दारिद्र्य. मी राजा बनलो तर तुला भरपूर धनधान्य देईल, तुला अर्धे राज्य देईन, तुझ्या दारिद्र्याचे निवारण करेल असा शब्द द्रुपदाने द्रोणाला दिला होता. द्रुपद पुढे चालून राजा बनला. गरिबीचे चटके सोसणाऱ्या आणि पिठात पाणी कालवून दूध म्हणून आपल्या पुत्राला देणाऱ्या द्रोणाला द्रुपदाच्या वचनाची आठवण झाली. ऐश्वर्य नको, अर्धे राज्य नको,
पण द्रुपदाकडे निदान एक गाय तर मागता येईल, अश्वत्थाम्याला खरे दूध तर देता येईल, असा विचार करून द्रोण द्रुपदाच्या दरबारात गेला. द्रुपदाला त्याच्या वचनाची आठवण करून दिली. पण राजा बनलेल्या द्रुपदाने द्रोणाचार्याची खिल्ली उडविली, द्रोणाचार्याचा अपमान केला. द्रुपदाने केलेल्या अपमानामुळे द्रोणाचार्य पेटून उठला. युक्तीने कौरव पांडवांचा गुरु बनला. अर्जुनातील वीरवृत्ती ओळखून त्याला आपला उत्तम शिष्य बनविला. अर्जुनाच्या मदतीने द्रुपदावर चढाई करून द्रुपदाला पराभूत केले. द्रुपदाने केलेल्या अपमानाचा बदला द्रोणाचार्याने अशा रीतीने घेतला. अपमानित झालेल्या व्यक्तीची शक्ती दुप्पट बनते. झालेल्या अपमानावर त्याचे मन एकाग्र होते. त्यामुळेच अपमानित झालेली व्यक्ती अपमानाचा बदला घेण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करू लागते. सूत पुत्र म्हणून कर्णाचा सातत्याने अपमानच करण्यात आला. सूत पुत्र म्हणून त्याला द्रौपदीच्या स्वयंवरात मत्स्याचा भेदही करू देण्यात आला नाही. सततच्या अपमानाने कर्ण व्यथित झाला होता. त्याच्या या जखमेवर फुंकर घालण्याचे काम दुर्योधनाने केले. त्याला अंग प्रदेशाचा राजा बनविले. आपल्या अपमानाच्या जखमेवर फुंकर घालणाऱ्या दुर्योधनाला कर्ण आयुष्यभर विसरला नाही. मरेपर्यंत त्याने दुर्योधनाची साथ सोडली नाही. दुर्योधनाप्रती कर्णाच्या निष्ठेचे मूळ सातत्याने झालेल्या कर्णाच्या अपमानात सापडते. कौरव आणि पांडव यांच्यातील वैर भावनेच्या जन्माचे मूळ अपमान या भावनेतच दिसून येते. कौरव आणि पांडव लहानपणी एकत्र खेळायचे. भीम बलवान होता. खेळ खेळता खेळता जेव्हा कौरव राजपुत्र झाडावर जाऊन बसत, तेव्हा बलशाली भीम ते झाड गदागदा हलवत असे. झाडावरून फळे गळून पडावीत तसे कौरव राजपुत्र झाडावरून खाली पडत असत. भीमाच्या हातून सातत्याने पराभूत झाल्यामुळे अपमानाची बोचणी कौरव राजपुत्रांच्या मनाला लागली होती. सातत्याने होणाऱ्या आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कौरव राजपुत्रांनी लाडूमधून भीमाला विष खाऊ घातले. येथूनच कौरव पांडव यांच्यातील वैर खऱ्या अर्थाने आकाराला आले. पुढे दुर्योधन मयसभा पाहायला गेला. मयासुराने उभारलेल्या मयसभेत नानाविध क्लुप्त्या होत्या. जेथे पाणी वाटत होते तेथे जमीन होती. जेथे जमीन वाटत होती तेथे प्रत्यक्षात पाणी होते. पुढे टणक जमीन आहे असे समजून दुर्योधनाने पाऊल टाकले, पण प्रत्यक्षात तेथे जमीन नसून पाण्याचे टाके होते. दुर्योधन पाण्याच्या टाक्यात पडला, भिजला. भिजलेल्या दुर्योधनाकडे पाहून महालातील दासी गालातल्या गालात हसू लागल्या. जिम बूचर म्हणतात, इतर कशामुळेही व्यक्तीला अपमान झाल्यासारखे जेवढे वाटत नाही, तेवढे अपमानित कुणी हसल्यामुळे झाल्याचे वाटते. दासींनी आपल्याला हसणे, आपण टाक्यात पडणे, हा दुर्योधनाला त्याचा फार मोठा अपमान वाटला. हे कमी की काय म्हणून द्रौपदी म्हणाली, अंधस्य पुत्र अंध. आंधळ्याचे पुत्र आंधळेच असतील. ही तर दुर्योधनाच्या अपमानाची परिसीमाच होती.
इतक्या घोर अपमानाचा बदला दुर्योधनाने घेतला नसता तर नवलच. खरे पहिले तर द्रौपदीने दुर्योधनासाठी अपमानजनक वापरण्याची आवश्यकताच नव्हती. जॉनी कार्सन म्हणतात, जेव्हा छोट्या शब्दाने काम चालण्यासारखे असते तेव्हा उगीच मोठा शब्द उच्चारू नये. द्रौपदीच्या शब्दबाणांनी घायाळ झालेल्या दुर्योधनाने मामा शकुनीच्या मदतीने द्यूत सभा भरविली. पांडव द्यूतात सर्व काही हरवून बसले. द्रौपदीलाही हरवून बसले. जेतेपणाच्या आवेशात दुःशासनाने एक वस्त्रा असणाऱ्या द्रौपदीला द्यूत सभेत केस पकडून खेचून आणले. दुर्योधनाने तिचे वस्त्रहरण घडवून आणले. भरसभेत वस्त्रहरण हा द्रौपदीचा अपमान तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा अपमान होता. ज्या दुःशासनाने केस पकडून भर सभेत खेचून आणले त्या दुःशासनाच्या रक्ताने केस धुतल्याशिवाय मोकळे केस न बांधण्याची प्रतिज्ञा द्रौपदीने केली. दुर्योधनाने भर सभेत द्रौपदीला आपली मांडी उघडी करून दाखविली होती. दुर्योधनाच्या मांड्या गदेने फोडून टाकण्याची प्रतिज्ञा भीमाने केली. पुढे दुर्योधन आणि दुःशासनाचा नाश झाला, पण त्याची मूळ मात्र द्रौपदीच्या अपमानातच सापडते. अपमानाने फार मोठा इतिहास घडविलेला आहे. आपण घ्यायचा बोध एवढाच की कधी जाणीवपूर्वक कुणाचा अपमान करू नका. अजाणतेपणी कुणाचा अपमान आपल्या हातून झाल्यास क्षमा मागा. अपमानाची आग क्षमेच्या पाण्याने तात्काळ विझू शकते, अन्यथा रौद्र रूप धारण करण्यापासून तिला कुणीही वाचवू शकत नाही. अपमानित झालेला व्यक्ती हा जखमी नागासारखा असतो. चावा घेतल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. त्यामुळे कुणाचाही जाणून बुजून अपमान करू नका. कुणी तुमचा अपमान केला तर अपमानाचे दुःख मनाला लावून घेऊ नका. ज्या परिस्थितीमुळे तुमचा अपमान झाला ती परिस्थिती पालटवून टाकण्यासाठी सज्ज व्हा. अपमानातून दुःख नव्हे तर प्रेरणा घ्या. झालेल्या अपमानाचे रूपांतर विजयात करा. आपल्या वाट्याला आलेले प्रत्येक अपयश म्हणजे आपला अपमान आहे असे समजून यशासाठी पेटून उठा. तुमची सर्व शक्ती केंद्रित करा. अपमान रूपी पराभवाला विजयामध्ये परिवर्तित करा. राजेश खवले यांच्या आगामी पुस्तकातून. संपर्क 9850345176.